जय भवानी। आम्ही आता पुणे एअरपोर्टला आहोत आणि हे सगळे पुणे एअरपोर्टचे ड्रायव्हर आहेत का? उबेर या कंपनीवरती कालपासून रेट मिळतोय का? पाऊस पडला म्हणून मिळतोय का पाऊस नसताना पण रेट मिळालाय? काल सकाळी भेटला, काल संध्याकाळी भेटला, काल रात्री भेटला, आज सकाळी भेटला। ओला आणि रॅपिडोवर रेट मिळतोय का? ज्या कंपन्या रेट देत नाही त्यांची गुलामगिरी आपण करायची का? ज्यांनी आपल्या उरावरती बाईक टॅक्सी आणून ठेवली आहे त्यांची गुलामगिरी करायची का? या दोन कंपन्यांनी रेट दिले तर यांचे ऍप वापरायला हरकत नाही। पहिले आम्हाला रेट पाहिजे, नुसते ऍप वरती खोटे खोटे रेट नको, लेखी द्यायचं की आम्ही पुन्हा 18.70च्या खाली रेट पुण्यामध्ये कमी करणार नाही। बरोबर आहे? बरोबर। तोपर्यंत खोटे जगाने तुम्हाला मेसेज पाठवले कॅप्टन तुम्ही या, तुम्हाला आम्ही इन्सेंटिव्ह देऊ, तुम्ही जाणार का? कॅप्टन कोणाच्या बापाचा गुलाम असतो का? इज्जतनी जे रेट्स मिळत आहेत त्या रेट्स वरती व्यवसाय करूयात। ही परीक्षा आपली आहे। जर का आज आपण सगळ्यांनी या कंपन्यांना दाखवून दिलं की जो आम्हाला रेट देईल त्याशी आम्ही एकनिष्ठ राहू, जो देत नाही तो उडत गेला, तर आपल्याला उद्यापासून कायमस्वरूपी रेट्स मिळतील। आज जर का आपण लोकांनी कच खाल्ली किंवा आपल्यातल्या कुठल्या गद्दारांनी थोड्याफार पैशासाठी स्वस्तातल्या ट्रिपा उचलल्या तर आपल्याला पुन्हा रेट ब्रह्मदेव येऊन पण देऊ शकत नाही। हा खेळ मुंबईत झाला होता, हा पुण्यामध्ये आपल्याला सक्सेसफुल होऊन द्यायचा नाही। तुम्ही कोणीही आज इथे रॅपिड आणि ओलाच्या ट्रिप उचलणार आहे का? एवढे कोणी मिंदे झालेत का? तुमच्यातलं कोणी लाचार आहे का? गामाच्या कष्टाच्या पैशाने काम करताय? कोणीही स्वतःहून रॅपिडो आणि ओला यांच्या ट्रिप तोपर्यंत उचलायचं नाही जोपर्यंत ते लेखी देत नाही आरटीओला की आम्ही 18.70च्या खाली पुन्हा रेट आणणार नाही। मान्य सगळ्यांना? ज्यांना मान्य त्यांनी हात वरती करा, ज्यांना मान्य नाही त्यांनी हात वरती करा। ही एकी आपल्या सगळ्यांमध्ये राहिली पाहिजे। एकी राहिली तर आपल्याला कोणी हरू शकत नाही। ते बारकं कुठे गेलं? कुठे ते लहान पोरं? लहान बरं इकडे कोणाचं होतं? गॅस भरायला आलेले, बोलवा बरं त्याला 1 मिनिट इकडं, बारकेला बोलवा फक्त। 1 मिनिट इकडे आहे ना, तुझं नाव काय? देवांश। इकडे 1 मिनिट, तुला कडेवर घेऊ चालेल ना? अशी पोरं सगळ्यांच्या घरी आहेत। यांच्या तोंडातला घास कोण काढून घेते कळतंय? जे काढून घेतात त्यांना सोडणार का? कंटिन्युअसली जोपर्यंत उबेर पण रेट देत आहे आणि ओला आणि रॅपिडो रेट देत नाहीये तोपर्यंत ओला रॅपिडो वरती बहिष्कार। जेव्हा उबेरनी रेट द्यायचा बंद केला, जर का आपल्याला वाटलं की उबरनी पण गद्दारी केली तर मग आपण उबरला धडा शिकवू, पण आज उबेर आपल्याला हक्काचा रेट देत आहे। यांच्या तोंडचा घास काढून घेते का आज? ते आमच्यावर केस बीस टाकले ते मी नंतर बघून घेईल। आता आपल्या लोकांच्या घरामध्ये पैसे येणं गरजेचं आहे, हक्काचे पैसे येणे गरजेचे आहे। ही साखळी कायमस्वरूपी तोडायची असेल तर तुमची एकी गरजेची आहे। त्यामुळे आज तुम्ही सगळ्यांनी ज्यांनी अजून रॅपिडो आणि ओला अनइन्स्टॉल केलं नाही त्यांनी आत्ताच्या आत्ता अनइन्स्टॉल करा आणि दिवसभर इकडे व्हेरी गुड पुन्हा इन्स्टॉल करू शकता, हो ना? त्यामुळे घाबरायची गरज नाही। दिवसभरात जेवढी लोक इकडे येतील आज आपले व्यवसाय करायला, आपले भाऊ, त्यांना तुम्ही सांगणार का? त्यांना अनइन्स्टॉल करायला लावणार का? मोबाईल चेक करणार का? सगळ्यांचे मोबाईल चेक करा, सगळ्यांनी स्वतः स्वयंस्फूर्तीने। कोणी भांडणं मारामाऱ्या करू नका। हे मी पण सांगितलं, पण तो नाही की आपली लोक चिडलेली आहेत। एखाद्याने रॅपिडोची ट्रिप बघितली, मारहाण झाली तर तुमचं पण नुकसान आहे। आपण जरी समर्थन करत नसलो तरी कशाला उगीच उडता तीर घ्यायचा? बरोबर आहे ना? बरोबर आहे का? जे चाललंय ते चालून द्यायचं का? सेटअप मधल्या गाड्यांचा विषय आपण 100% घेऊ। मला आज सांगायचं की आता या क्षणाला सेटअप बंद होणं गरजेचं आहे का या क्षणाला रेट मिळणं गरजेचं आहे? आता काय गरजेचं? प्रायोरिटी काय आता या क्षणाला? रेट मिळाला तर 100% सेटअप वर जाऊ। ओलाचे सेटअप आपणच बंद पाडले, ते सेटअप बंद पाडल्यामुळे ज्यांचे सेटअप बंद झाले ते आपल्याला रेटच्या लढाईतनं बाहेर काढायचा प्रयत्न करतायत। पहिले रेट मिळाले की ओला उबेर रॅपिडो, ओलाचे तर आपणच सेटअप बंद पाडले, उबेर रॅपिडो सेटअप पण आपण बंद पाडू। आधी काय पाहिजे?
सगळ्यांना एवढी अक्कल आहे ना? सगळे इंटरसिटी करतात का? सगळे इंटरसिटी करतात? किती टक्के करतात? अरे ऐका तर माझं, सगळे इंटरसिटी करतात का? सगळ्यांना इच्छा आहे का इंटरसिटी करायची? आहे ना? इंटरसिटी करायला पण रेट मिळाले पाहिजे का याच रेटला काम करायला पाहिजे? आधी रेट आणि मग सेटअप ना. यांचे सेटअप मीच बंद पाडले माहितीत ना ओलाचे. हे सगळे सेटअप वाले होते माहिती ना. यांना नवीन सेटअप मध्ये घुसायचं म्हणून ऍक्टिंग करतात. इतके वर्ष का नाही केली? आपल्याला मेंदू आहे ना. आजचा विषय रेट मिळाले, आज मिळाले. आज जो देईल त्याला सपोर्ट, उद्या जो देईल त्याला उद्या सपोर्ट. बरोबर आहे? तुम्ही सगळ्यांनी इथपर्यंत काम आणून IGF नी ठेवलंय. याच्या पुढे तुमच्या हातात जबाबदारी. मी सगळ्यांचे फोन चेक करत बसू का? तुम्हालाच करावं लागेल. प्रेमाने सांगून होतंय, प्रेमाने सांगून हे ऍप्लिकेशन डिलीट करा. आज एअरपोर्ट वरनं रॅपिडो आणि ओलाची एकही ट्रिप नाही गेली. जबाबदारी तुमची आहे का माझी आहे? प्रत्येकाने जबाबदारी घ्या स्वतःची. स्वतःला पैसे मिळणार आहेत रेट. अरे बोला ना लवकर. मी कोणाच्या गुलामांशी बोलतोय का मी महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांच्या पोरांशी बोलतोय? कोणाशी बोलतोय? ते आंध्र प्रदेश मधल्या 2-3 IIT केलेली पोरं 25 वर्षाची तुम्हाला भिकेला लावू शकतात का? नाही. ते आपल्या पोरं तोंडातला घास घेऊ शकतात का? नाही. मराठी माणसांनो जागे व्हा थोडे तरी. आता आपल्या हक्काचे पैसे आहेत, बंद करत नाही आपण. त्यामुळे तुम्हाला उपाशी राहायची वेळ येणार नाही. ज्या पॅसेंजरला ओला आणि रॅपिडोला गाडी भेटणार नाही तो ऑब्व्हियसली उबर वरती येईल. ती ट्रिप तुम्हालाच भेटणार आहे. ती ट्रिप वाया जाणार आहे का? नाही. एकी ठेवा, आज आपली परीक्षा आहे. जर का तुम्ही सगळ्यांनी संध्याकाळी मी 6-7 वाजता चेक करणार आहे रॅपिडो आणि ओला वरती पॅसेंजर म्हणून. जर का गाडी मला भेटली तर आपण लोक नापास झालो हे समजा. नाही भेटली तर आपण लोक पास झालो. बरोबर है? अब तुम्हारे हाथों में है वतन साथियों. ठीक है, येऊ जाऊ का? जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की IGF जिंदाबाद, IGF जिंदाबाद. थँक्यू.